नमस्कार मंडळी, आपलं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आलू पराठ्याची रेसिपी पाहणार आहे. आता ही जी रेसिपी आहे ना, ही थोडीशी वेगळी आहे. आपण नेहमी ज्या पद्धतीनं आलू पराठा बनवतो त्या पद्धतीने ही न बनवता आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं बनवणार आहे. म्हणजे यासाठी पीठ मळायची गरज नाही किंवा बटाट्याची भाजी बनवायची गरज नाही ना पराठा लाटायची गरज नाही. तर झटपट बनणारी ही बटाटा पराठ्याची रेसिपी आहे. तर त्यासाठी मी इथे 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि एका भांड्यामध्ये मॅशरने अशा पद्धतीने मॅश करून घेतलेले आहे. बटाटा अगदी व्यवस्थित असा मॅश करून घ्यायचा आहे. आता हा बटाटा बऱ्यापैकी व्यवस्थित मॅश झालेला आहे. तर आपण याच्यामध्ये ना गव्हाचं पीठ ॲड करणार आहे. तर इथे मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे मी बेसन पीठ देखील घातलेलं आहे. याच्यामुळे आपल्या पराठ्याला चव आणखीनच छान येते. आता हे पीठ आपण बटाट्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे बटाटा आणि हे पीठ एकजीव झालं पाहिजे. आता व्यवस्थित असं सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, बटाटा आणि हे पीठ आपलं व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे. पाणी ॲड केल्यानंतर या भांड्यामध्ये बसणार नाही, म्हणून मी एका पातेल्यामध्ये हे पीठ काढून घेतलेलं आहे. यामध्ये आणखी मी हिरव्या मिरच्या 3 ते 4 बारीक करून घातलेल्या आहेत. हिरवी कोथिंबीर देखील कट करून घातलेली आहे. त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे आणि पाव चमचा धना पावडर आणि पाव चमचा जिरे पावडर देखील याच्यामध्ये घातलेली आहे. म्हणजे आपल्या पराठ्याला आणखीनच सुगंध छान येईल आणि चवीला देखील छान होतील. त्यानंतर वरून चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि शेवटी आपण पाणी ॲड करून घेणार आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी घालून आपण एक बॅटर तयार करून घेणार आहे. तर याच्यामध्ये मी सुरुवातीला 1च ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडं करून मी आणखी पाणी घातलेलं आहे. आता पळीने अशा पद्धतीनं आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये. आणि आपण रवा डोसा किंवा स्पंज डोसा बनवताना ज्या पद्धतीनं बॅटर बनवतो त्याच पद्धतीनं हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. जास्त पातळ बनवायचं नाही आणि जास्त घट्ट देखील ठेवायचं नाही. तर अशा पद्धतीने व्हिडिओत दाखवलं आहे त्याच पद्धतीनं हे बॅटर आपण बनवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये बटाटा असल्यामुळे थोड्याशा गाठी दिसतात. त्यानंतर आपण गॅसवरती तवा ठेवायचा आहे, गरम करून घ्यायचा आहे आणि पळीने 2 पळी आपलं हे मिश्रण घालून घ्यायचं आहे. आणि आता हे मिश्रण जास्त पसरायचं नाही, हलकंसं थोडंसंच आपल्याला पसरून घ्यायचं आहे. म्हणजे फक्त गोलाकार देऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं आपण पराठा बनवून घेतलेला आहे. आता याच्यावरती ताट झाकून साधारण 2 मिनिटे बारीक गॅसवरती ठेवायचं आहे. म्हणजे पराठा आपला खालच्या बाजूने व्यवस्थित भाजला जाईल. 1-2 मिनिटानंतर पराठ्याची आपली खालची बाजू व्यवस्थित भाजली जाते. आता पराठा आपण दुसऱ्या बाजूला पलटी मारून घ्यायचा आहे. तर मी वरून थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि पराठा पलटून घेणार आहे. तर आलटी पलटी करून पराठा छान असा भाजून घ्यायचा आहे. तर दोन्ही बाजूनी व्यवस्थित तांबूस रंगावरती हा पराठा आपण भाजून घ्यायचा आहे. आता हा पराठा बनवायला देखील सोपा आहे, झटपट बनतो आणि एकदम मऊ लुसलुशीत असा बनतो. लहान मुलांच्या टिफिनला दररोज काय द्यायचं हा जर प्रश्न पडत असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं बटाट्याचे पराठे बनवून देऊ शकता.
हे लहान मुले आवडीने देखील खातात आणि पोटभरीचा नाश्ता देखील आहे. किंवा नाश्त्यामध्ये देखील वेगळं काहीतरी बनवायचं असेल तर अशा पद्धतीने पराठे बनवू शकता. तर याच पद्धतीनं मी दुसरा देखील पराठा बनवून घेतलेला आहे आणि अलटीपलटी करून दोन्ही साईडून व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे. याच पद्धतीनं आपण बाकीचे देखील सर्व पराठे बनवून घेतलेले आहेत. तर साधारण माझे 9 ते 10 पराठे बनवून तयार झालेले आहेत. तर तुम्ही वरूनच पाहू शकता किती मऊ लुसलुशीत असे आपले पराठे बनवून तयार झालेले आहेत. हे अजिबात कडक होत नाहीत. तर तुम्ही हा पराठा दह्यासोबत किंवा सॉससोबत देखील खाऊ शकता. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.